आज आपण सर्वजण एवढं लवकर आला त्याबद्दल मी परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो. महत्त्वाचे मुद्दे या इथं असे आहेत की मी आत्ताच दीक्षाभूमीला जाऊन त्या दीक्षाभूमीचं दर्शन घेऊन आलो. परंतु माझ्या एक लक्षात आलं की दीक्षाभूमीमध्ये आंबेडकरी समाजाचं प्रचंड अशी श्रद्धा आहे. दरवर्षी दीक्षाभूमीवरती लाखो लोक तिथे येतात, नमन करतात. परंतु आज त्या श्रद्धेचा कुठेतरी बाजार मांडला गेला की काय असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिथे कॉलेजने प्रचंड मोठी जागा व्यापलेली आहे. तिथे क्रिकेट अकादमी चालू झालेली आहे. तिथे अनेक लोकांना कार्यक्रमासाठी जागा दिल्या जातात. आमचं म्हणणं असं आहे की एवढी प्रचंड मोठी जागा या दीक्षाभूमी समितीला दिलेली आहे. तिचा खरं म्हणजे दीक्षाभूमी समिती फक्त आणि फक्त ते दीक्षाभूमीचं बांधकाम करण्यासाठी निर्माण केलेली समिती होती. त्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यांना ती जागा म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला ती जागा दिली होती आणि बांधकामासाठी ही समिती तयार करण्यात आली. परंतु भैयासाहेब आंबेडकर मुंबईत आणि इथे असणारे जे काही कार्यकर्ते होते ते नागपूरचे होते. त्यांनी त्यानंतर ती जागा कधीच भारतीय बौद्ध महासभेला हँडओव्हर केली नाही. परंतु आज तिचं एवढं बाजारीकरण झालं आहे तर आज आंबेडकरी समाजामध्ये त्याच्याबद्दल प्रचंड रोष आहे. आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की त्या तिथे असणारी जी काही इतर हे काही व्यापारी पद्धतीने त्याचा वापर होतोय तो ताबडतोबीने थांबवला पाहिजे आणि त्याचं जे पावित्र्य आहे ते नष्ट होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्याचबरोबर तिथे लाखो बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येतात, त्यांच्यासाठी निवासस्थानं झाली पाहिजेत. त्याचबरोबर तिथे आलेल्या लोकांसाठी मोफत नाही परंतु ते माफक दरामध्ये तरी भोजन व्यवस्था झाली पाहिजे. त्याचबरोबर तिथे जगभरातून अनेक पूज्य बनते येतात, त्यांचे कुठेतरी निवासस्थान झाली पाहिजे. अशा पद्धतीचं त्याचं डेव्हलपमेंट झाले पाहिजे. त्याउलट तिथे जे बाजारीकरण चाललेलं आहे कॉलेजमध्ये अनेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नको त्या गोष्टी घडत आहे आणि त्यामुळे त्या दीक्षाभूमीला गालबोट लागतं हे अत्यंत दुर्दैव आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळं त्या समितीने ती दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेकडे ट्रान्सफर करावी आणि भारतीय बौद्ध महासभेने त्याचं अत्यंत पावित्र्य राखावं अशी सर्व तमाम बौद्धांच्या वतीनं माझी मागणी आहे. त्याच आंबेडकर परिवार एकत्र का नाही? समाजाची एक भावना आहे की तुम्ही एकत्र यावं. नाही, आजची परिस्थिती अशी आहे, एक लक्षात घ्या की किती मोठा पक्ष असला, BJP असो काँग्रेस असो, ते सुद्धा युतीचं राजकारण करतात. परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं एकला चळवळी धोरण आहे. त्यामुळे कार्यकर्त्याने आज अनेक वर्ष तो उपेक्षित राहिलेला आहे अकोला सोडला तर. आणि आज कार्यकर्त्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे मी पाहतो आंबेडकर चळवळीमधल्या. आणि त्यामुळे कुठेतरी त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून ही युती करण्यात आलेली आहे. इतर मी माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सत्तेमध्ये सहभाग द्यावा अशी मागणी करून ही युती केलेली आहे. आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये अत्यंत आज जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची भावना आहे की योग्य केलेलं आहे. कारण किती वर्ष रस्त्यावरची लढाई लढायची, आज त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मी असं समजतो की सैनिक हा पोटावर चालतो तसा कार्यकर्ता सुद्धा पोटावर चालतो. अति प्रामाणिक कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत, परंतु परिस्थितीच्या रेट्याखाली त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून ते बदनाम झालेले आहेत. ही परिस्थिती कार्यकर्त्यांना येऊ नये यासाठी म्हणून ही युती करण्यात आली. तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांवरती एक म्हणजे काही बोललो नाही, काही नाही मी नाही टीका काहीच नाही केली. मी फक्त म्हटलं की आजची परिस्थिती हा शब्द नाही आपण पाहिलं असेल की आतापर्यंत जी काही परिस्थिती आहे आपण बंधू आहेत ना ते असतील. ऐका ना, परिवारात असो कुठे असो प्रत्येकाची विचारसरणी आहे. आज बापाची विचारसरणी पोरगा ॲडॉप्ट करत नाही हो, त्यामध्ये तो वेगळा प्रश्न आहे. परंतु आज जी परिस्थिती आहे, मी जी परिस्थिती कार्यकर्त्यांची पाहतो म्हणून मी हा घेतलेला निर्णय. आपण याचं कारण आम्ही जे आज कार्यकर्त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता
रस्त्यावरची लढाई लढतोय, परंतु सत्तेमध्ये तो अजून पोचले नाही. त्याला सत्तेवर पोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर. आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिक सेनेमध्ये प्रवेश होतो आहे. आणि मला आपल्याला सांगावंसं वाटतंय की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत, 1%, 2%, यांचे लीडर मोठे झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीयदृष्ट्या सक्षम झालेले आहेत. आणि आंबेडकर चळवळीमध्ये हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ 12 ते 13% असणारा आंबेडकर अनुयायी आज सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही सत्तेवरती नाही. आज एक आमदार नाही, एक कॉर्पोरेटर अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर जाऊ. आणि त्यामुळंच कार्यकर्ते आज रिपब्लिक सेनेमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत आणि अनेक आंबेडकरी चळवळीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून त्या तिथून आमच्याकडे जॉईन होतात. किती संघटना आपल्या सोबत राहणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण किती सीटवर लढत करणार? नाही, संघटना किती जण राहण्यापेक्षा सर्व अनेक संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन होत आहेत. आणि त्यामुळे रिपब्लिक सेनेचं प्रचंड मोठं बळ वाटतं आहे. आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना निवडणुकीत लढवून द्यायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या चर्चावर कार्यकर्त्यांना पहिल्यांदा रिपब्लिक सेना आणि आपला प्रभाग किंवा आपला असणारा वॉर्ड हा आपण मजबूत करा असे आदेश देण्यात आलेले आहेत. तुम्ही महाराष्ट्रभर फिरू नका, तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा प्रभाग सांभाळा आणि तिथे कामाला लागा असे आदेश आम्ही दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्यांनी म्हणजे मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र मेळावे घेऊन कार्यकर्त्यांचं मनोमिलन करा, जेणेकरून इलेक्शनमध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करतील. आंबेडकर परिवार एकत्र यावं यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार? नाही, आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या, त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न आपण नक्की नाही. तुम्ही ताशेरे सुद्धा ओढल्या प्रकाश आंबेडकर साहेबांना. मी ताशेरे कोणाला ओढले नाही. मी फक्त एवढं म्हटलं आजचं युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे. त्यांनी काय करावं ते त्यांची मत आहे. राजकारणामध्ये आपण आज पाहिलंय ज्या पद्धतीने राजकारणामधली राजकीय मंडळी इकडून तिकडून जातात, पण आज तरी ते एकनिष्ठ आहेत. आणि एक आहे की सर्व लोक जे कोणी आहेत ते आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि त्या आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असल्यामुळे जोपर्यंत मी आंबेडकर विचाराशी एकनिष्ठ असेल तोपर्यंत ते माझ्याबरोबर एकनिष्ठ राहतील अशी माझी अपेक्षा आहे.